आता कारण तू तिकडे जर गेला इकडे सगळी महिने वायाला जाईल म्हणलं, गाडीवर गेला तर घाम ताकद लावायची नाही. ह्यानी काय होतं, स्टेप इम्प्रूव्ह होते, आपल्या स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो, रनिंगची जी स्टार्ट करायची भीती असती ती निघून जाते आणि दम कंट्रोलमध्ये राहतो आपला सगळं. हाय, गुड मॉर्निंग. तर आज पण उशीर झाला थोडा, म्हणजे 6:10ला जाग आली. कारण की काल काय झालं, आपण जास्त पाणी पिऊ राहिलो आणि थोडंसं पावसाचं वातावरण, त्यामुळे बाथरूम जास्त लागायला. मग 3 वाजता उठलो. 3 वाजता उठलो, पण बाथरूममधून गेली, परत झोपी गेलो. डायरेक्ट मग जागच नाही आली. मग डायरेक्ट मग आता आले 6:10ला जाग आली. त्यात मग बघितलं पेट्रोल नाही, आणि पायी यायला पण तेवढा टाईम लागन, आणि नंतर पण पेट्रोल टाकायला जाणंच लागेल म्हणलो आपल्याला. तर मग काय केलं, पहिले पेट्रोल पंपावर गेलो, ती पेट्रोल टाकलं. मग तिकडून परत इकडे आलो. मला वाटलं करण येईन, कोण येईन, पण कोणीच नाही आलं. आज रेग्युलर वनीचे, म्हणजे मला जसं घडलं सगळ्यांसंगच घडू राहिलं वाटतं. तरी आपण आलो, तर आपलं सुट्टी नाही आहे. तर चला, आज थोडंसं पळापळीच झाली थोडी. मला वाटलं लई लेट झालं, तरी पण सूर्य नाही आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही किती हे झालं म्हणून, कारण सेम वातावरण राहू राहिलो. तर चला, आज काळूबाळू दिसत नाही आता. पावसा बांध कुठे गेले. काल पाऊस पडला, काल लय जोरात पाऊस पडलाय, काय वल्लय सगळं. तर चला, ग्राउंडकडे रात पुढे जाऊ. गवतो तर लय वाढले आता तिथं. ग्राउंडची काय हाल आहे, सेम काल जशी सेम तशी. काळूबाळू कुठे गेले आज, का असं वर असेल, नाही कुठे तर बसलेले असेल ते. तर चला, कालपेक्षा आज थोडंसं पाणी कमी येतं, नाही तर इथं पाणी खाली साचतं बघा. त्यामुळे इथं आपण मेन स्ट्रेचिंगची जागा आहे ना आपली उभं राहायची, मेन तिथंच पाणी साचतं एवढ्या एरियामध्ये बा. इकडं इकडं कोरडच राहतं, मेन तिथंच पाणी साचतं, गड्डा आहे त्याच्यामुळं. तर चला, आपला वॉर्मअपची तयारी करू. रोडवर स्ट्रेचिंग करायला बसले काय. आम्ही आता कारण तू तिकडे जर गेला इकडे सगळी महिने वायाला जाईल म्हणलं, गाडीवर गेला तर घाम कधी सुकून जायचं. तिकडे चला पाणी सुकत नाही ते, लोकल काय विश्वास राहत नाही खऱ्या पाण्यावर. तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट मला तोंडावर पाहिलं म्हणजे कधी स्प्रिंट सांगितली बाप, 4 चौकात असं जर मी असं म्हणायला लागलं, बाप बाप बाप. तर चला, ते करण तर निघला बा घरी, त्याचं झालं. तर आपण आता काय करू, जॉगिंग करू. आता जॉगिंग करू, त्याच्यानंतर मग आजचा वर्कआउट काय ते बघू. कारण की आपण काल स्क्वॉट्स मारले होते. तर पाऊस पडला, पाऊस तो म्हणला रनिंग करून आलता ते मला पुढं चिखल झालेला आहे, ते तर हाय चिखल, पण ते पाऊस पडला ना अजून थोडं चिकचिक होऊन जातं. ते थोडंसं पाऊस कोरडा झाला असता ना तर मग एकदम भारी कडक होऊन जाते, कारण की मुरुम आहे ना, मुरुम असला ना तर मग होतं बरोबर. पण आता हे पाऊस चालूच आहे ना, पर डे आता झालं 10 ते 12 दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे. तेव्हा संध्याकाळीच पाऊस येऊ राहिला, सकाळी तर नाही. 1-2 दिवस आला तर सकाळी, पण संध्याकाळीच येऊ राहिला. काल कंपनीत होतो, कंपनीत पण एकदम जोरात पाऊस आलता. तर करणचा झाला वर्कआउट, तो चालला. तर कारण कंपनी असते त्याची 9ला असते, आपली 3ला असते. तर चला, वरचा सीन काय बघू.
वर आलो आपण आता. पूर्ण जर हिरवगार झालं बघा वातावरण. मस्त वातावरण झालं हिरवगार. आता इथून लॉंग करायला आणि डोंगरावर आता फिरायला मजा येते बघा. आपण जर जात होतो ना, आता डोंगरावर मस्त मजा येईल फिरायला. भानशीवर इकडे तिकडं वर्कआउट करून आपण तर करू. आता आपल्याला जायचं आहे खुलताबादची टेकडी बघा. तिकडं खुलताबाद आहे आपल्या इकडं संभाजीनगरमध्ये. तर तिथं घाट आहे. घाटामध्ये आपण आता रविवारचा प्लॅन केला. रविवारी बघू आता रविवारचा एखाद्याला घेऊन जाऊ घाटावर रनिंग करू ऑफ रोडिंग. तर चला अब जॉगिंग चालू करू आज. तर कुत्रे बघा पुढं 7-8 कुत्रे. तर आपण आता पुढे गेलो तर भुकंते आणि माग लागते बघा. तर आपण काय करू, इथून 300-400 मीटर आहे. इथून काय करू, इथून 7-8 राऊंड मारू आपण राऊंड. आपले 2 किलोमीटर रनिंग इथंच कंप्लीट करून घेऊ. तर चला पुढे गेल्यावर सोबत असलं तर काही नाही, पण आता पुढं गेलं ना मागं लागेल ते एकटंच आज म्हणून. तर चला इथूनच राऊंड मारू आपण 4-5. 2 किलोमीटर जॉगिंग आपली कंप्लीट झाली. नंतर काय झालं, कुत्रे चालले गेलते. तर पहिले राऊंड आपण 4-5 जागेवर मारले आणि नंतर मग एक लॉंग मारून आलो. मग तर आता पावसामुळे ते म्हणलं होतं कारण ते बरोबर थोडंसं रस्ता थोडासा खराब आहे. म्हणजे पाणी पडल्याने थोडी चिकचिक झाली फक्त, बस बाकी काही नाही. तर आजचं 2 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. कुत्र्यामुळे तर अर्धी झाली, मग नंतर परत अर्धी कंप्लीट केली आपण. तसे 2-2.5 किलोमीटर झाले. तर चला थोडंसं कूलडाऊन करू आणि आजचा वर्कआउट काय आहे तर त्याला तयारी करू. चला बॉडी कूलडाऊन झाली आपली. तर आजचा वर्कआउट आपण करणार आहे स्लो फास्ट डेली जसं करतो ना तसं करू. कारण की जागा दुसरीकडे आपल्याकडे अवेलेबलच नाही. कारण की नाही तर ही भिंत धरणाची भिंत सोडून दुसरीकडे जागाच नाही. ग्राउंड असलं तर मग आपण राऊंडमध्ये केलं असतं किंवा वेगवेगळे प्रकार आहे अजून स्लो फास्टचे ते केलं असतं. पण कसं आहे इथं एकच असल्यामुळं आपल्याला काही का असं ना, पहिली मेन गोष्ट आहे जे जे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याच्यातच तुम्ही वर्कआउट बघा. प्रत्येक गोष्टीत वर्कआउट निघतो. तर त्याच गोष्टीत वर्कआउट बघा. फक्त रिझल्ट भेटण्याची मतलब आहे. आपण कुठं पळू, किती पळू, काय पळू, काहीच घ्यायचं नसतं. फक्त रिझल्ट लागतो आपल्याला. तर चला इथं स्लूप पळता येतो. इथून तिथपर्यंत बघा, तुम्हाला दाखवलं ना, इथून तिथपर्यंत आपल्याला 80 मीटर 100 मीटर जसे म्हणते तसं आपल्याला सेट मारता येते. तर चला बॉडी कूलडाऊन झाली आपली आता. आणि आता आपण स्लो फास्ट वर्कआउटची तयारी करू. चला तर चला आपण स्लो फास्ट वर्कआउट करू. तर स्टार्टिंग आपण इथून करू. पहिले काय करायचं, पहिले आपण कमीत कमी 60 ते 80 मीटरचे पहिले लॉंग मारून घेऊ. आधी जायचं फास्टमध्ये, यायचं स्लोमध्ये, जायचं फास्टमध्ये, यायचं स्लोमध्ये, हे मारू. त्याच्यानंतर आपण मग छोटी स्प्रिंट मारू. डेली जसं मारतो दरवेळेस आपल्या रुटीनमध्ये जसं मारतो तसं. तर चला
तर आपण आज केलं स्लो फास्ट वर्कआउट. स्लो फास्ट केला. स्लो फास्टने काय होतं, स्टॅमिना वाढतो तुमचं हँड पोझिशन बरोबर येते आणि स्पीड वाढते. तर हे काय होतं, स्लो फास्ट वर्कआउटने होतं. आपण काय केलं, आज 80 मीटरचे सेट मारले, 12 सेट. जायचं फास्ट यायचं स्लो, जायचं फास्ट यायचं स्लो. ह्याने काय होतं, आपला स्टॅमिना वाढतो. 0 तर क्विक स्पीड घेता येते आपल्याला. त्याच्यानंतर काय होतं, आपण स्लो करायच्या टायमाला एकदम बॉडी कूल डाऊन करायची, अशी कूल डाऊन. त्याच्यानंतर यायच्या टायमाला जायच्या टायमाला फक्त स्टेप टाकायच्या. आपण जो नॉर्मल स्टेप असते ना, ताकद लावायची नाही. पहिली गोष्ट, आपल्या वर्कआउटमध्ये कधीच ताकद लावत नाही आपण. फक्त ताकद लावायची नाही, फक्त स्टेप टाकायची. स्टेप टाकली, हँडची पोझिशन फक्त एवढीच बस. कारण की नाही जोरात वाढायचं नाही, असं करायचं नाही. फक्त हँडची पोझिशन एवढी. अप्पर बॉडी फक्त लेवललाच ठेवायची. फक्त लोअर बॉडी फक्त पाय लांब पडले पाहिजे. फक्त मॅरेथॉन पळत जसं फक्त पाय लांब टाका. हाताची पोझिशन फक्त एवढी, ताकद लावायची नाही. ह्यानी काय होतं, स्टेप इम्प्रूव्ह होते, आपल्या स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो. रनिंगची जी स्टार्ट करायची भीती असती ती निघून जाते आणि दम कंट्रोलमध्ये राहतो आपला. सगळ्यात मेन गोष्ट पोरांना काय लागतो, जे नवीन रनिंग चालू करते माणसं किंवा पोरं किंवा जे कोणी असलं रनिंग चालू करायला, त्याचे काय होतं, पहिले सगळ्यात मेन गोष्टी म्हणजे दम लागते, भीती वाटते. तर हे काय होतं, आपण जर स्लो फास्ट केलं ना, तर आपलं कधी स्लो करायचं मग फास्ट करायचं, स्लो करायचं फास्ट करायचं. आणि काय होतं, आपला दम हे होऊन जातो, कंट्रोल येतो आपल्याला आणि भीती निघून जाते. ही गोष्ट ह्या वर्कआउटमध्ये आहे. तुमच्या सेशनमध्ये जर कंटिन्यू ॲड करा. हे हप्त्यातून एकदा तरी स्लो फास्ट. हे आपण राऊंडमध्ये मारतो, पण आपल्याकडे राऊंड नाही, त्याच्यामुळे आपण सरळ मारलं. कधी पण आपण 200 मीटर स्लो, 200 मीटर फास्ट असं मारू शकतो. 100 मीटर स्लो, 100 मीटर फास्ट राऊंडमध्ये असं मारू शकतो. आपल्या जसं तुमचा स्टॅमिना आहे तसं मारा तुम्ही. तर चला नेक्स्ट. आपला वर्कआउट झाला स्लो फास्ट कंप्लीट वरचा. तर आता काय करू, आपण खाली निघू आता. चला आता पोलीस भरती येऊ राहिली. आता चांगली तयारी लागा आता तुम्ही. नाही तर काय आहे, पोलीस भरती टपकन फॉर्म पडून जाते. आणि प्रॅक्टिस अशी पोलीस भरतीमध्ये 100% प्रॅक्टिस करायची, तर आतमध्ये उतरा. नाही तर काय नसतं, वर्ष वाया जातं, मतलब येत नाही तुमचं. त्याच्यामुळे म्हणलो करायची ना, मनापासून प्रॅक्टिस करा. नाही तर मग काय खरं नाही. मग नाही तर कॉम्पिटिशन लय आता. आणि लय मोठी गोष्ट नाही केली काही पोलीस भरती काढणं. ते सोपी पण आहे आणि तशी म्हणलं तर अवघड पण आहे. तर लक्ष द्या, भरती येऊ राहिली आता, चांगली मेहनतीने प्रॅक्टिस करा. तर चला स्किपिंग मारू आता आपण. काल मारली नव्हती स्किपिंग. चला रेग्युलर मधली आपली काय स्किपिंग आहे ती मारू. तर आपण आपला रेग्युलरमधला वर्कआउट कंप्लीट झाला. आपण मारले स्किपिंग 500 मारले, 100-100चे सेट. त्यानंतर डिप्स मारले आपण 15. आणि नंतर ॲप्स आपले 3 सेट मारले, 3 सेट मारले. तर ॲपचा रेग्युलरचा वर्कआउट आपला कंप्लीट झाला. चला स्ट्रेचिंग करतो आता. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आपलं रेग्युलरमधला पण कंप्लीट झाला. तर चला आता आपण काय करू, स्ट्रेचिंग करू. पॅन्ट आणि यानं लागेल, नाही तर वापस यानं लागेल. इथं पॅन्ट घेऊ. तर स्ट्रेचिंग करू आता फुल बॉडी. तर आपण रेग्युलरमधला पण वर्कआउट केला आणि आजचं होता स्लो फास्ट. स्लो फास्टमध्ये आपण 2 प्रकार येते, एक स्पीड वर्कआउट येतो, एक स्लो फास्ट येतो. तर आपण आज स्लो फास्ट केला. तर त्याने काय होतं, तुम्हाला सांगितलं स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो, तुमचं हँड पोझिशन ओके होते, लेग पोझिशन ओके होते, भीती निघून जाते. आणि रनिंगमध्ये कधी पण डेअरिंग येते पळायला. कारण की कधी थोडंसं स्पीड डायरेक्ट लावायची म्हणलं ना, तर माणसाला धासकी बसते, ती धासकी निघून जाते स्लो फास्टमध्ये. तर चला
आपलं वर्कआउट कर, आपलं सॉरी वर्कआउट झालं कंप्लीट. आता स्ट्रेचिंग करतो. रोल पूर्णच गेला बघा. आता तरी काम दाखव आहे आपला. हॉबी बनून जाते आणि रुटीन बनून जातो. मग आता आपला रुटीन बनला. आता पहिल्यांदा थोडासा त्रास झाला चालू करायच्या टायमाला, पण वाटलं होतं 90 दिवसाचं करू नाही 75 आठचा करू. पण ते कसं, पण 365 दिवस म्हणलं ना तर ते इम्पॉसिबल वाटत होतं. पण आता जेव्हा चालू केलं, आता इम्पॉसिबल आता मजाक वाटू राहिली. आता एकदम इझी वाटू राहिलं. हे कसं होतं, प्रॅक्टिस नाही होतं डेली. पहिल्यांदा त्रास झाला 1-2 महिने, आता रुटीन पडून गेली. तर ही फक्त रुटीन कंटिन्यू ठेवणं ती मेन गोष्ट आहे. कारण की चला आवरायची तयारी करू आता. तर चला, आजचा वर्कआउट झाला. काळू बाळू कशी वरती बसले बा. चला तयारी करू आता जायची. वर्कआउट संपला आपला, निघू आता. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.